हेलोज. ठरल्याप्रमाणे या चातुर्मासात आपण कमीत कमी केमिकलचा वापर करणार आहोत. त्यामुळे आता टोनर म्हणून आपण घरी गुलाबजल बनवणार आहोत. त्यासाठी आता एक भांड घेतलंय, त्याखाली एक उलटी आपण छोटीशी प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक डबा ठेवलाय. बाजूनी सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या आपण टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे प्युरिटी अजून चांगली येते. तर पाणी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचंय, पण ते झाकण असं ठेवायचं की त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ टाकता यावा. आता ते त्याचं बाष्पीकरण होऊन लवकरात लवकर आपल्याला मध्ये सगळं ते पाणी तयार झालेलं दिसेल, एकत्र येईल आणि ते मधल्या डब्यामध्ये जे पाणी एकत्र झालेलं आहे, ते म्हणजे आपलं गुलाब पाणी आहे. ते जरा व्यवस्थित थंड करायचं आहे. मस्त वास येतोय गुलाबाचा याला. थंड झाल्यानंतर आपण एका बॉटलमध्ये ते घालून घेऊया म्हणजे छान स्प्रे करता येईल. बघा मी लगेच तुम्हाला मारून दाखवते. कमाल. तर तुम्ही पण घरी बनवा आणि ट्रान्सफॉर्मेशन चातुर्मासाला सुरुवात करा. स्टे ट्यून. आणि हो, त्या राहिलेल्या पाकळ्या टाकून द्यायच्या नाहीत बरं का. त्याचा पण आपण वापर करायचा आहे. ते छान अशा वाळवून घेऊयात. पूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करायची आणि केमिकल फ्री घरी बनवलेले आपले आय शॅडो तयार.